कोल्हापूर जिल्ह्याची क्रीडा नगरी म्हणून देशभरात ओळख आहे. इथल्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व केलंय. जिल्ह्यातील सर्वसाधारण आणि दिव्यांग खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल उभारणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सतेज पाटील पालकमंत्री असताना 2022मध्ये शेंडा पार्क परिसरातील कृषी विभागाची सुमारे 25 एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केला होता. परंतु शेंडा पार्क येथील निश्चित केलेली जागा सध्या इतर शासकीय विभागांना दिल्यानं जिल्हा क्रीडा संकुलासाठी योग्य जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. शेंडा पार्क परिसराचं एकूण क्षेत्रफळ 537 एकर असून त्यापैकी 217 एकर जागा 40हून अधिक शासकीय कार्यालयांसाठी राखीव ठेवली आहे. मात्र यामध्ये क्रीडा विभागासाठी जागा दिलेली नाही. जिल्हा प्रशासनानं शेंडा पार्कऐवजी मोरेवाडी परिसरातील भूखंड सुचवलाय. परंतु या पर्यायी भूखंडाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं तो पूर्णतः गैरसोयीचा आहे. शेंडा पार्क परिसर शहराजवळ असल्यानं खेळाडूंना सोयीस्कर असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषीमंत्री दत्ता भरणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलंय.